नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, पालकांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने स्वर चिन्हे पाहिली होती. तर आज आपण या स्वर चिन्हाच्या माध्यमातून या व्यंजनाला ते स्वर देऊन त्याचं वाचन कसं होते हे आपण आज पाहूया, याचा सराव करूया. तर पहिले या व्यंजनामध्ये आपण अ हा स्वर, याची स्वर चिन्ह डॅश आहे, याचा सराव करूया आपण. परंतु त्यापूर्वी व्यंजन आहे क, यामध्ये अ हे स्वर मिसळल्यानंतर आपल्याला क हे अक्षर प्राप्त होते. एक लक्षात घ्या, हे व्यंजने आपण इथं पूर्ण अक्षर स्वरूपात लिहिली, परंतु व्यंजने ही नेहमी अशी हलंत लिहितात. याच्यामध्ये स्वर मिसळल्यानंतर हे आपल्याला क भेटते, ते अक्षर भेटते. यातलं हलंतपणा, लंगडेपणा, अपूर्णपणा निघून जातो. हे लक्षात घ्यायचं आहे. क हे व्यंजन आहे. अ स्वर ज्यातून मिसळला, यापासून अक्षर निर्माण झालं. म्हणजे जोपर्यंत व्यंजनामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत अक्षरत्व प्राप्त होत नाही. तर अशा तऱ्हेनं हे अक्षर मिळते. इथे आपण व्यंजनाच्या ठिकाणी पूर्ण जर अक्षर लिहिलं असेल तरी आपण व्यंजन ही नेहमी हलंतच पाहतो, अपूर्णच पाहतो. तर असं लक्ष द्या. आता या क मध्ये अ म्हणजे डॅश, तर याचे आपण वाचन करून घेऊया. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श, ज्ञ. तर अशा तऱ्हेने या व्यंजनामध्ये अ मिक्स झाल्यानंतर अशा तऱ्हेचे आपल्याला अक्षर मिळतात. तर यानंतर आपण हे दुसरा स्वर आ, याची एक दांडी म्हणजे याला आपण का म्हणतो. आ एक काना. आता यामध्ये हा काना मिक्स करून त्याचं वाचन कसं होते ते आपण पाहूया. याचा आपण बारकाईने सराव करूया. तर एक काना, याला काना म्हणतात. तर बघा आता क मध्ये काना आपण मिसळला का, त्याच्यानंतर ख मध्ये काना मिसळला खा, ग मध्ये काना मिसळला गा, घ मध्ये काना आपण मिसळला घा. बारकाईने लक्ष द्या. च मध्ये काना आपण मिसळला चा, छ मध्ये काना मिसळला छा, ज मध्ये काना मिसळला जा, झ मध्ये काना आपण टाकूया झा, ट मध्ये काना टाकूया टा, ठ मध्ये काना मिसळून ठा, ड मध्ये काना मिसळल्यास डा, ढ मध्ये काना आपण जर का मिसळल्यास आपल्याला धा असं अक्षर मिळते. न मध्ये काना मिसळल्यास ना, त मध्ये काना मिसळल्यास ता, थ मध्ये काना मिसळल्यास था हे अक्षर निर्माण होते. द मध्ये काना मिसळल्यास दा. त्यानंतर ध मध्ये काना मिसळल्यास धा, न मध्ये काना मिसळल्यास ना. या न चा उच्चार न चा उच्चार अलग आहे. न इथे आपल्या मूर्धेला लागते वरी आणि न इथं दाताला लागते न,
तर याचा उच्चार ना असं करायचं. फ मध्ये काना मिसळल्यास पा, फ मध्ये काना मिसळल्यास आपल्याला अक्षर भेटते फा. ब मध्ये काना मिसळल्यास बा, भ मध्ये काना मिसळल्यास भा, म मध्ये काना मिसळल्यास मा, य मध्ये काना मिसळल्यास या. बारकाईने लक्ष द्या. र मध्ये काना मिसळल्यास रा, ल मध्ये काना मिसळल्यास ला, व मध्ये काना आपण मिसळल्यास वा हे अक्षर मिळते. श मध्ये काना मिसळल्यास शा, ष षटकोन ष, या श मध्ये काना मिसळल्यास शा. स ससा स, याच्यामध्ये काना मिसळल्यास सा. ह हत्तीचा, याच्यामध्ये काना मिसळल्यास हा. ळ बाळाचा, ळ पासून सुरुवात होत नाही, मधात किंवा शेवटी, जसं बाळ ळा. कळस मधात येते, परंतु ळ पासून कुठल्याही अक्षराची शब्दाची सुरुवात होत नाही. ळ मध्ये काना मिसळल्यास ळा, श मध्ये काना मिसळल्यास शा आणि ज्ञ मध्ये काना मिसळल्यास ज्ञा. अशा तऱ्हेचे आपल्याला अक्षरे मिळतात. तर मुलांनो, अशा तऱ्हेने आपल्याला तयारी करायची आहे. एक वेळ पुन्हा वाचन करू आपण. का, खा, गा, घा, चा, छा, जा, झा. टा, ठा, डा, धा, ना, ता, था, दा. धा, ना, पा, फा, बा, भा, मा, या. रा, ला, वा, शा, शा, सा, हा, ला.क्षा, ज्ञा. तर अशा तऱ्हेने आज आपण याच्यामध्ये अ आणि आ हे मिक्स करून याचे वाचन केलेले आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ई म्हणजे इकडली वेलांटी, त्यानंतर ई आई इकडली वेलांटी, अशा तऱ्हेने आपण टप्प्याटप्प्याने याचा सराव करूया. तोपर्यंत इथेच आपण थांबूया. धन्यवाद.